सुरगाणा तालुक्यातील चिराई घाट माथ्याच्या पायथ्याशी दुर्गम भागात वसलेलं गारमाळ हे छोटंसं गाव. नावाप्रमाणेच बनपाडा मानतोडी धरणाच्या पाण्यावर बागायती शेती जमीन असलेल्या सुरगाणा तालुक्यातील एकमेव गाव. याच गावातील ॲडव्होकेट हर्षाली विजय चौधरी हिच्या गळ्यात कल्याण डोंबिवली महापालिकेवर महापौर म्हणून निवड झाल्याने अतिदुर्गम आकांक्षित तालुक्यातील लेकीला मोठ्या शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीचे तालुक्यातून अभिनंदनाचं वर्ष होत आहे. गारमाळ येथील तिचे वडील राजाराम थविल हे 40 ते 50 वर्षांपूर्वी कल्याणजवळील पडघा येथे वीज वितरण महामंडळात वायरमॅन म्हणून नोकरीत होते. त्या कालावधीत त्यांना कल्याण शहरात नोकरी करण्याची संधी मिळाली. राजाराम यांना राहुल व हर्षाली ही 2 अपत्यापैकी राहुल हा मुंबईत पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. मंदबाई या घरकाम सांभाळत मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत असतात. हर्षलीने वकिलीचे शिक्षण पूर्ण करीत मुंबई हायकोर्टात खासगी प्रॅक्टिस करण्याबरोबरच समाजकारणाची आवड असल्याने सामाजिक क्षेत्रात योगदान देत असल्याने मागील 2 वेळा कल्याण डोंबिवली महापालिकेत वडवली, अटाळी व आंबेवली टिटवाळा या भागातून नगरसेविका पद भूषविले. या कालावधीत त्यांनी लोकहितोपयोगी कामे केल्याने जनतेने त्यांना पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाकडून प्रतिनिधित्व देत महापौरपदी विराजमान होण्याची संधी दिली आहे. पती विजय गोविंद चौधरी हे इंजिनियर असून कल्याण येथे बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी तालुक्यातील खतखांब येथील सुनबाई, साक्री तालुक्याचे विद्यमान आमदार मंजुळा गावित यांनी धुळे महानगरपालिकेचे महापौर पद भूषविले होते. या त्यांच्या निवडीने आदिवासी समाजात आनंद व्यक्त केला जातोय. नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनार सह प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा.